आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. असेच होते तर त्या राक्षसांचा शिष्य म्हणून स्वीकार का केलात आपण? त्यांचे कुलगुरू का झालात श्रीमान? पुत्रा, माझ्या महत्वाकांक्षी गुरु अंगिरसांच्या पक्षपाती निर्णयाने मला दैत्य गुरु होण्यास भाग पाडले. गुरु अंगिरस गुरु बृहस्पतींचे पिता आहेत? हो, मी भार्गव महर्षींचा पुत्र. मी आणि बृहस्पती दोघेही गुरु अंगिरसांच्या आश्रमात विद्या ग्रहण करत होतो. मी विद्या आणि ज्ञान प्राप्तीत बृहस्पतीपेक्षा श्रेष्ठ होतो. परंतु देवगुरूची निवड करताना गुरु अंगिरसांनी पुत्रमोहाने बृहस्पतीस देवगुरु म्हणून नियुक्त केले. हा अन्याय, अवमान मी सहन करू शकलो नाही. गुरुदेव, माझी योग्यता जाणत असूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या पुत्रास देवतांचा गुरु म्हणून नियुक्त केला आहे. मी कोणत्याही गुरुपेक्षा कमी नाहीये, म्हणून देवांच्या पक्षपाती निर्णयाने व्यथित होऊन मी दैत्य गुरु होण्याचे ठरवले. मी त्यांना माझे ज्ञान आणि आशीर्वाद देईन. या कारणामुळे मी राक्षसांचा कुलगुरू झालो. माझ्या तपस्येने प्रसन्न होऊन शिवांनी मला या ग्रहाचा अधिपती बनवले. ग्रहाधिपती मी पक्षपाती बनून कधीही निर्णय घेऊ शकत नाही. सर्वांना समान दृष्टीने पाहून जगत कल्याणाच्या दृष्टीनेच कार्य करावे लागते. हे दशाननास कित्येकदा समजावूनही तो आपल्या दुष्ट मार्गाचा त्याग करण्यास तयार नाही. त्याचा परिणाम तर तू पाहिलास. मलाच बंदी बनवण्यात त्याने संकोच केला नाही. आता मला सर्व काही समजलं आहे. परंतु आता माझी भूक वाढत चालली आहे. आता मला इथून प्रयाण करावयास हवे. कृपा करून मला अनुमती द्यावी गुरुदेव. तुझ्या लक्ष्याचा मार्ग मोठा आहे बालका. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या बरोबर असेल. जा बालका, तुझे इच्छित साध्य हो. ह्या मरकट बालकाने महापराक्रमी महाबलशाली राक्षसांना मारून टाकले आहे. जर मी समोर गेलो तर तो मलाही सोडणार नाही. निश्चितच माझाही वध करेल. त्याच्या दृष्टीपासून दूर राहणेच कल्याणकारी आहे. या दशानन रावणास आणि महामायावी कैकईशीलाही त्या बालकाचा अंत करणे संभव झाले नाही. तिथे माझी काय कथा. पराभव आपल्या माथी घेण्याऐवजी दूर राहणेच योग्य ठरेल. हा पुढे काय करतो
ते पाहूया. केसरी नंदन पुत्रा, केसरी नंदन माझा पुत्रा. पुत्रा, तू अवकाशात आहेस? तू तिथे कसा पोहोचलास? काय करतो आहेस? ये ना परत. माझ्यापासून दूर का गेलास? तू तिथे का गेलास पुत्रा? परत ये बाळा, ये ना पुत्रा. तुझ्या विना क्षण क्षण युगायुगाप्रमाणे भासत आहे. तुला हृदयाशी कवटाळण्यास माझं मन आसुसलं आहे. ये ना बाळा, तुझ्या विना मी जीवित नाही राहू शकणार. मी एक सामान्य माता आहे. आपले निवासस्थान धरणी माता आहे, अवकाश नाही पुत्रा. ये बाळा, शीघ्र ये. अंजना, काय हे संभ्रमित वक्तव्य? तू काही पाहिलं आहेस का? हो स्वामी. महादेव शंकर, माता पार्वतीने आपली प्रार्थना ऐकली आहे. आपल्या पुत्रास दाखवलं आहे. तो कुठे आहे हे त्यांनी दर्शवलं. काय? कुठे आहे? सांग, मी आत्ता जाऊन आपल्या पुत्रास घेऊन येतो. बोल मुली, कुठे आहे राजपुत्र? येऊ दे त्याला. यापुढे असं न सांगता कुठे जायचं नाही हेच सांगेन राजपुत्रास. बोल ताई, कुठे आहे राजकुमार? हो माते, राजपुत्र कुठे आहे हे जाणण्याची उत्सुकता सर्वांचीच लागली आहे. कृपया सांगावे. तो तिथे आहे, दूर अवकाशामध्ये. सूर्यदेवा, तिकडे पहा, कोणीतरी येत आहे. भयभीत होऊन काही कल्पना करू नकोस अरुणा. मी सूर्य आहे. माझ्या तेजस्वी प्रखर प्रकाशाचा सामना करून माझ्या समक्ष येणे संभव नाही. हे असंभव आहे. त्या बलाढ्य दशाननामुळे मी हा असा बंधनात आहे. अन्यथा नाही देवा, मी सत्य सांगत आहे. कोणीतरी निश्चितच येत आहे. माझ्या दृष्टीस पडत आहे. ही कल्पना नव्हे, सत्य आहे. आपणही पाहू शकता. ते पहा, तिकडे. हो हो अरुणा, तुझे म्हणणे सत्य आहे. मलाही दृष्टीस पडत आहे. परंतु नक्की कोण असेल? कोणी प्रबळ राक्षसच असणार. इतर कोणामध्ये आपले तेज सहन करण्याची क्षमता नाही. पुन्हा राक्षस? आधीच त्या राक्षसांच्या बंधनात आहे.
आणि रावणाने आणखी एका राक्षसास पाठवले. मला काहीच समजत नाही देवा. परंतु देवा, हे तर एक बालक आहे. कोण बालक? आपला पुत्र अवकाशात उडत आहे स्वामी. सूर्याच्या दिशेने झेपावला आहे. काय? आपला पुत्र आकाशात आहे, तेही सूर्याच्या दिशेने निघाला आहे. हो, हे संभव आहे. परंतु इतक्या उंचीवर उडण्याचे काय कारण असावे? वानरराज, चिंता करू नका. मी वृद्ध अवश्य आहे, परंतु चैतन्य कायम आहे. या क्षणी अवकाशात उड्डाण करून सत्य काय आहे ते शोधून काढेल. जाण्याची अनुमती द्यावी. हे महादेवा, अंजना पुत्रास आपल्या लक्षापर्यंत पोहोचण्यास शक्ती आणि आशीर्वाद द्या. महाबली रुद्रांश यशस्वी व्हावयास हवा, त्याच्या लक्ष्याची प्राप्ती व्हावी, तो पराभूत न होवो. दिव्य बालक सूर्याच्या दिशेने निघाले आहे. अर्थात सर्व ग्रह नक्षत्र असुरांच्या पाशातून मुक्त झाले असावेत. आता काही काळातच आमच्या संकटाची समाप्ती होईल. सर्वांच्या कष्टपूर्ण काळाचा आता अंत होईल असे दिसते आहे. बालक सूर्यास गिळंकृत करण्यास चालला आहे असं वाटतं. सूर्यास गिळंकृत करण्याचा अधिकार आणि क्षमता केवळ राक्षसात आहे, परंतु हा बालक महाबलशाली आहे. त्याचा सामना करण्याची शक्ती सामर्थ्य आमच्यापैकी कोणातही नाही. परंतु तरीही आम्हाला आमचं अस्तित्व टिकवावंच लागेल. एक उपाय आहे, तो बालक तिथे पोहोचण्यापूर्वीच आम्हाला सूर्यास गिळावं लागेल.
कोणामुळे माझे अनुष्ठान वारंवार भंग पावत आहे? जीवित राहून काय करणार देवेंद्र? मी तुला प्राणदान देत आहे. जाऊन कुठेतरी लपून राहा. इंद्रलोकाकडे पाहूही नकोस. माझ्या दृष्टीपासून दूर राहा. जर दृष्टीस पडलास तर माझे खड्ग तुझे शीर कापून टाकेल. सत्य आहे. हे बालक अत्यंत लहान बालक आहे. बालक बालक बालक, प्रत्येक वेळी समोर आलेल्या राक्षसास मारून हा अहंकारी झाला आहे. माझ्या तंत्रविद्येच्या विरुद्धही जिंकत आहे. हे निकुंबला देवी, सर्व अस्त्र शस्त्रांना भेदून हे बालक पुढेच जात आहे. त्यास पराभूत करण्याचा मार्ग न दाखवता नेत्र मिटून बसली आहे. आजपर्यंत मी निरंतर केलेली तुझी पूजा साधना त्याचे काहीच फळ नाही का? तू माझे रक्षण करत नाहीस ना माझी प्रार्थना ऐकते आहेस. मग मी तुझी पूजा का करू आराधना तुझी? नाही नाही, तू माझ्या या स्थानी राहण्याची आवश्यकता नाही. तू दिलेल्या या पराभवाचे हेच उत्तर आहे. नाही नाही, तू इथे राहणार नाही. तुझी ही मूर्ती मी यापुढे पाहणार नाही. हे लहानसे बालक इथवर आले आहे, तर या बालकात किती साहस असेल?
सूर्यदेवा, कदाचित महर्षी नारद ज्या बालकाबद्दल बोलत होते हे बालक तेच तर नसावे. आपल्या एका छोट्याशा प्रयत्नानेही हे संभव होऊ शकते. आपल्या रक्षणाकरिता आपण त्या रुद्रांशाची प्रार्थना करावयास हवी. हो हो अरुणा, तुझं कथन सत्य आहे. हे देवऋषी, माझा प्रणाम स्वीकार करावा. वृक्षराज जांबुवंत, आपण इथे या दिशेला? योग्य वेळी भेट घडली आपली. केशरी नंदन कुठे असावा ही माहिती केवळ आपणच जाणू शकता, म्हणून इथे आलो. तेव्हा नारद मुनी, अंजना पुत्र कुठे आहे, कसा आहे सांगा. नारद महर्षींचे कथन असत्य नाही. अंजना पुत्र असामान्य आहे. 8 ग्रहांना पार करून इथवर पोहोचणे केवळ असीम दिव्य शक्ती असणाऱ्या संभव आहे. माझ्या मार्गात आता कोणीही येणार नाही असं वाटलं होतं. तू आलास. ठीक आहे, बोल. माझ्याकडून तुला काय हवे आहे सांग. व्यर्थ गोष्टींकरता माझ्याकडे वेळ नाही आहे. काय म्हणालास? व्यर्थ गोष्टींकरिता वेळ नाही? सत्य आहे, तुझ्याकडे तर क्षणभरही वेळ नाही. मृत्यू तुझ्या समक्ष उभा आहे. हे बघ, मृत्यूबद्दल नंतर बोल. आधी तू कोण आहेस ते सांग. मी बलाढ्य राक्षस उसत्राव. हा सूर्यलोक माझ्या अधिपत्याखाली आहे. साक्षात सूर्य माझ्या बंधनात आहे. तिथे तू तर केवळ. ओ, म्हणजे इथले कार्य मला शीघ्र समाप्त करून पुढे प्रयाण करावं लागेल. काय म्हणालास?